आहे तसा लिहून घेतला पुढे मल्टिप्लायचं साईन दिलं. सिंपल आहे, अवघड काहीच नाही. विनाकारण अवघड करायचं नाही. √5 आहे म्हणून इथे पण √5 आला, इथे पण किती आला? ओके. आता ह्यात जर दोन संख्या असतील टीचर, म्हणजे a प्लस बी a मायनस बी या फॉर्म मध्ये, तर डिनॉमिनेटरला जे साइन आहे ना त्याच्या अपोजिटने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे डिनॉमिनेटरला a प्लस बी असेल तर इकडे a मायनस बी, डिनॉमिनेटरला मायनस असेल तर प्लस, आणि सिंपल नंबर असेल तर तेवढाच नंबर घ्यायचा, दुसरं काहीही घ्यायचं नाही. आता मध्ये कोणतं चिन्ह आहे आपलं? गुणाकाराचं. आणि गुणाकाराचा नियम काय सांगतो आपला? अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. करा अंशाचा गुणाकार. 3 गुणिले √5 अपॉन √5 मल्टिप्लाय बाय, ठीक आहे, 3 मल्टिप्लाय बाय √5 उत्तर आलं आपलं 3 √5 मल्टिप्लाय बाय √5 किती येणार? √25. तुम्ही डायरेक्ट 5 पण लिहू शकता, पण स्टेपने जायचं, कळलं? स्टेप मध्ये उड्या मारून जायचं नाही. कितीही सोपं असेल तरी, म्हणजे 3 √5 बाहेर आले, किती झाले फक्त? हे झालं तुमचं उत्तर. प्रत्येक स्टेपला इज इक्वल टू चा साइन देत चला.